काही दिवसांपूर्वी एका कृषी सेवा केंद्रामध्ये जाण्याचा योग आला. तिथे एक शेतकरी आणि दुकानदाराचा संवाद सुरू होता. माझा ऊस आता मोठा झाला आहे, पण त्याला चीर पडली आहे. काय करावं? खत किंवा औषध असेल तर द्या. तेव्हा दुकानदार हातात पेन आणि पेपर घेत काही आकडेमोड करू लागला. मी त्या शेतकऱ्याला थोडं बाजूला घेतलं. आडोशाला घेऊन त्यांची शंका निरसन केले. जसं की ऊस चिरणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. प्रत्येक ऊस जातीमध्ये कमी अधिक प्रमाणात ही प्रक्रिया दिसतेच. ही चीर पाहून काही शास्त्रज्ञ ऊसाच्या जाती ओळखतात. याला इंग्रजीमध्ये बर्ड फॅरो म्हणतात. ही चीर म्हणजे ऊसाच्या कांडीवरील एक प्रकारचं संरक्षणात्मक खाच आहे, ज्यामुळे सुप्तावस्थेतील ऊसाच्या डोळ्यांना इजा पोहोचत नाही. या चिरेचे नीट निरीक्षण केल्यास असे आढळेल की ही चीर डोळ्यापासून सुरू होते आणि संपूर्ण कांडीवर हिचा विस्तार दिसून येतो. डोळा वाचवण्यासाठी निसर्गानं केलेला हा एक संरक्षणात्मक उपाय आहे. माझं बोलणं शेतकऱ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकलं. तोवर दुकानदाराने त्यांना आवाज दिला, ओ दादा, या, तुमचं औषध तयार आहे. शेतकरी काउंटरवर पोचला तसं दुकानदार सांगू लागला, हे घ्या कॅल्शियम नायट्रेट, ठिबकमधून सोडा. हे पांढरी मुळीसाठीचं औषध घ्या, होऊन जाईल सगळं नीट. आणि हे घ्या तुमचं बिल. बिल पाहिले तर त्यावर आकडा होता 1800 रुपये. हा आकडा माझ्या मनाला टोचत होता. शेतकऱ्याच्या मनात संभ्रम होता की नेमकं कोणाचं ऐकायचं. त्याच्या खांद्यावर मी विश्वासाने हात ठेवला. दुकानदारास त्यांनी सांगितलं, दादा, मी ATMमधून पैसे काढून आणतो. आणि तो तिथून निघाला. काही अंतर गेल्यावर नकळत मागे वळून माझ्याकडे पाहत समाधानाने स्मित केला. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.